श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंतीचे वाण किंवा ऐरावत वाण याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. मकर संक्रांत जवळ आली की आपल्यापैकी प्रत्येक महिलेला हा प्रश्न पडतो की यावर्षी आपण सुवासिनींना वाण म्हणून काय दिले पाहिजे. एकदा की मकर संक्रांत सुरू झाली की तिथपासून ते रथसप्तमी पर्यंत महिलांचा प्रत्येकीच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होतो. आज हिच्या घरी तर उद्या तिच्या घरी, कधी आपल्या मैत्रिणीकडे तर आपल्या शेजाऱ्यांकडे, असं प्रत्येकीच्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवले जाते आणि आपल्याला हळदी कुंकू लावून एखादे वाण म्हणून भेट वस्तू दिली जाते. आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही. हळदी कुंकवाची पद्धत, वाण देण्याच्या पद्धती यामध्ये सुद्धा भरपूर सारा बदल झालेला आहे. आता बाजारात अगदी भरपूर वस्तू सहज आपल्याला बघायला मिळतात. आपण वाण म्हणून काही सुद्धा देऊ शकतो, पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन की प्लॅस्टिक मुळीच देऊ नका. त्यामुळे प्रदूषण तर होतेच, पण आपला राहू देखील खराब होतो. आता आपण पाहू कुंतीचे वाण म्हणजे काय. कुंतीचे वाण म्हणजे त्याच्या नावातच सगळं काही आले आहे. हे कुंतीचे वाण कुणाकडून घेतलं जातं किंवा कुणी कुणाला द्यावं, कुंतीच्या वाणाचं व्रत केलं की ते किती वर्ष करावं व त्याचे उद्यापन कसे करावे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण असं म्हटलं जातं, आल्या जन्मात सुवासिनीला एकदा तरी कुंतीचं वाण हे मिळायलाच हवं. कारण आपण जे काही वाण हे एकमेकींना देत असतो, हळदी कुंकू करताना किंवा संक्रांतीच्या काळामध्ये आपण जे काही हळदी कुंकू करतो याचा अर्थ असा होतो की आपल्याला आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, त्याचं आयुष्य वाढावं आणि आपले जे सौभाग्य आहे ते अनंत काळ म्हणजे चिरकाल, जास्त काळासाठी, दीर्घ काळासाठी आपलं सौभाग्य टिकून राहावं, ह्यासाठी महिला हे हळदी कुंकू करत असतात. मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत या काळामध्ये प्रत्येकीच्या घरी हळदी कुंकू हे होतच. आता मी तुम्हाला कुंतीच्या वाणाची कथा सांगते, तर तुम्हाला कळेल की या वाणाला कुंतीचं वाण असे नाव का दिले गेले आहे. महाभारताच्या भरपूर साऱ्या कथा तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील, तर महाभारताच्या या कथामध्ये तुम्ही कुंती आणि गांधारीचे नाव सुद्धा ऐकलं असेल. कुंती आणि गांधारी या दोघी जावा होत्या. धृतराष्ट्राची पत्नी गांधारी आणि पांडुराजाची पत्नी कुंती. तर धृतराष्ट्र अंध होते म्हणून यांची पत्नी गांधारी सुद्धा आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून तशी अंध म्हणूनच जगली. गांधारीची परिस्थिती चांगली होती, ती महालात राहायची. कुंतीची परिस्थिती गरिबीची होती. पांडुराजांना 5 पुत्र होते, त्यांना पांडव म्हटले जातं व धृतराष्ट्र गांधारीला 100 पुत्र होते, त्यांना कौरव म्हटलं जायचं. या काळामध्ये जेव्हा संक्रांत होती तेव्हा राणी गांधारी कुंतीला वाण देण्यासाठी निघाली होती. तर गांधारीची परिस्थिती चांगली होती, त्यामुळे तिला तिच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं होतं आणि त्या काळामध्ये जेवढं दिलं जायचं तेवढेच वाण समोरच्याने सुद्धा आपल्याला द्यावे लागायचे. तर गांधारीच्या मनात किलमिश आले आणि आपला श्रीमंत आहोत तर आपण जर जास्त काही वस्तू आपल्या जावेला दिल्या तर तिला सुद्धा तेवढ्याच द्याव्या लागतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला कुंतीला कमीपणा दाखवायचा होता, कमी लेखायचं होतं. म्हणून जेव्हा ती सौभाग्याचं वाण देण्यासाठी आपल्या जावेकडे म्हणजे कुंतीकडे निघाली तर तिने तिच्याबरोबर प्रचंड महासेना घेतली. पायदळ घोळदळ सेना श्रीमंतीचा प्रदर्शन करत करत ती कुंतीकडे गेली. त्यामध्ये तिने गोड पदार्थ, गुळाचे भरपूर सारे प्रकार, तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ, माणिक मोती अनेक प्रकार, नवीन वस्त्र, अनेक उपहार घेऊन ती कुंतीकडे गेली आणि म्हणाली, आज मी तुलाही वाण देते, उद्या माझे वाण मला सव्वापटीने करून माझे मला परत दे. म्हणून तिने सौभाग्याचे वाण देऊन आपल्या राजवाड्यामध्ये परत निघून गेली. तर कुंतीलाही असं वाटलं की आपल्या जावेने आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे तर आपल्याला सुद्धा ते तेवढंच द्यावं लागेल. गांधारी जेव्हा वाण देण्यासाठी बसून आली तर असं काहीच नव्हतं. तर तिला प्रश्न पडला की मी नेमकं कसं करणार, मला तर हे वाण द्यावंच लागेल, माझ्या जावेने मला एवढं सगळं दिलेलं आहे. तर कुंतीने आपल्या जावेचं म्हणजे गांधारीचं वाण स्वीकारलं खरं, पण तिला प्रश्न पडला होता की एवढं सगळ्या वस्तू मी राणी गांधारीला परत कशा करणार. कारण कुंतीजवळ हत्ती सुद्धा नव्हता आणि एवढ्या सगळ्या वस्तू देण्याची त्याची परिस्थिती नव्हती. पण कुंतीचा मुलगा भीम तो म्हणाला, आई काळजी करू नको, मी तुझ्यासाठी हत्ती सुद्धा उपलब्ध करेन, तू हत्तीवरच बसून जायचं. राणी गांधारीला तिच्या वस्तू परत करायच्या. जेव्हा मुलगा भीम
हत्ती आणण्यासाठी इंद्रदेवाकडे गेला, तेव्हा इंद्राचा हत्ती ऐरावत तो घेऊन पृथ्वीवर येत होता, तेव्हा तो हत्तीसह पडला. पडता पडता या कुंतीने दोघांनाही वाचवलं. म्हणजे एवढा मोठा हत्ती आणि कुंतीचा मुलगा भीम तुम्हाला माहितीच आहे किती बलाढ्य होता. दोघांना सुद्धा आपल्या पदरामध्ये तिने झेलून घेतलं. म्हणजे बघा कुंतीच्या सौभाग्यामध्ये किती ताकद होती. यानंतर राणी कुंती सुद्धा हत्तीवर बसून आली आणि एवढ्या सगळ्या वस्तू तिने आपल्या जावेला दिल्या. आपल्या जावेला गांधारीला चांगली शिकवण दिली की हे वाण म्हणजे सौभाग्याचे अलंकार असतात. हे दिल्या घेतल्याने आपल्या सौभाग्यात वृद्धी होते, आपले सौभाग्य वाढतं, आपल्या पतीचं आयुष्य वाढतं. मात्र यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची स्पर्धा आणि परामर्श ठेवायला नको. आपण सरळ हाताने वाण दिलं पाहिजे आणि हसतमुखाने ते दिलंही पाहिजे आणि घेतलंही पाहिजे. अंतःकरणापासून आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. थोडक्यात काय, जेव्हा आपल्याला कोणी सुवासिनी किंवा आपली मैत्रीण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये वाण देते, तर तिने आपल्याला एखादी महागडी वस्तू दिली तर आपणही तिला तेवढीच दिली पाहिजे असं नसून, तर आपण जर एखादी तिला महागडी वस्तू दिली तर तिनेही आपल्याला तीच दिली पाहिजे असं काही नाही. आपण आपल्या कुवतीनुसार ते दान केले पाहिजे. आता हे व्रत कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. हे व्रत तुम्ही 1 वर्ष किंवा 3 वर्ष करू शकता. कुंतीच्या वाणामध्ये 1.25 किलो हळद, 1.25 किलो कुंकू, 1.25 किलो तीळ, 1.25 किलो गूळ, तसेच सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, नारळ, ओटीचं सामान, ब्लाउज पीस, साडी, पिवळी फुलं, हळदी कुंकवाचे करंडे, पायात घालण्यासाठी जोडवे, काचेच्या बांगड्या, सुवासिनींचं लेणं, थोडक्यात आपण जे देऊ शकतो आणि आपल्याला जे द्यायची ऐपत आहे असं तुम्ही सगळं देऊ शकता. 1.25 किलो का, तर 5 भाग तुम्हाला करायचे आहेत. एक तुमच्या घरातल्या देवाला, एक तुळशीला, एक तुम्हाला ज्यांनी वाण दिलं आहे त्यांच्यासाठी आणि 2 नवीन स्त्रियांना, ज्या सुवासिनी स्त्रिया ज्या ही प्रथा पुढे चालू ठेवतील त्यांना हे तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये तुम्ही नारळ सुद्धा देऊ शकता. त्याचप्रमाणे 5 भाग करून हे प्रत्येकीला वाण द्यायचं आहे. आणि पुढच्या वर्षी ही प्रथा तुम्हाला चालू ठेवायची असेल तर तुम्ही 3 वर्ष हे वाण देऊ शकता अथवा 1 वर्ष दिले तरी चालेल. मकर संक्रांती तर रथसप्तमी हा सूर्यदेवांचा पृथ्वीवर आपल्या मुलाकडे येण्याचा काळ असतो. उत्तरायण सूर्याचं सुरू झालेलं असतं, त्यामुळे रविवारचा दिवस यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आणि रविवारच्या दिवशी काही कारणामुळे, उदाहरणार्थ मासिक पाळी किंवा इतर कारणामुळे तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा देऊ शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा बऱ्याच घरी लगेच हे वाण दिलं जातं, पण मकर संक्रांतीला थोडी आपली गडबड असते, घाई असते, त्यामुळे तुम्ही हे नंतर सुद्धा करू शकता. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की हे वाण गरोदर बाईला दिलं तर चालेल का, तिने हे घ्यावं का? तर नक्कीच घ्यावं, कारण की हे वाण सुवासिनी स्त्रियांचं आहे, तर त्यामुळे हे गरोदर बाईने सुद्धा घेतलं तरी चालेल. त्याचप्रमाणे हे वाण आपण आपल्या घरातील महिलांना, म्हणजे आपल्या सासूबाई आहेत त्यांना किंवा आपल्या जाऊबाई, नणंदबाई यांना दिलं तर चालेल का? तर असं म्हणतात की घरात चालेल, पण शक्यतो हे आपल्या घरात एका कुळाच्या लोकांना हे देऊ नये. हे शक्यतो आपल्या घराच्या बाहेर कुणाला तरी द्यावं. त्यामुळे ही साखळी चालत राहून आपल्या पतीच्या आयुष्यात वाढ होते. तर हे तुम्ही नक्की करा आणि आपल्याकडून अजून अशा बऱ्याच महिलांना हे वाण द्या, जेणेकरून त्यांच्या नशिबात सुद्धा हे कुंतीचं वाण आलं पाहिजे. धन्यवाद. असंच आपलं चॅनल पाहत राहा. नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईनच आणि नवीन उपाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.